या ठिकाणी आज सह्याद्री सहकारी बँक, सह्याद्री सहकारी पतसंस्था शाखा कराड यांच्याकडून यांना कर्ज दिलं गेलं. कर्जाची परतफेड सुद्धा यादव कुटुंबियांनी व्यवस्थित केली, परंतु यांच्या मालमत्तेवर नजर ठेवून सह्याद्री सहकारी पतसंस्था, त्याचे चेअरमन आणि व्यवस्थापक व त्या ठिकाणी उपनिबंधक म्हणून संदीप जाधव आणि जिल्ह्याचे DDR जिल्हा उपनिबंधक मनोहर माळी या सर्वांनी संगनमताने यांची मालमत्ता यांना राहत्या घराला टाळा ठोकून त्यांना घरातून बाहेर काढलं आणि त्या निषेधार्थ आज या ठिकाणी त्यांनी आमरण उपोषण केलेलं आहे किंवा आम्हाला न्याय देत नाहीत. म्हणून या ठिकाणी आम्ही आज या ठिकाणी शेतकरी संघटना, यादव कुटुंबीय व कर्जदार ठेवीदार असं उपोषणाचं या ठिकाणी उपसलेलं आहे आणि या ठिकाणी आता आज आमचं बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली. आनंदराव रामचंद्र यादव, कर्जदार म्हणून माझ्या मंडळीच्या नावावर कर्ज घेतलेलं आहे, पण सह्याद्रीला आधी केलं आणि 1 लाख रुपये कर्ज घेतलं असताना त्याची परतफेड जवळजवळ 90% परतफेड केलेली आहे आणि तरीसुद्धा त्यांनी आमच्या घराला टाळे लावले पुन्हा नंतर दुसऱ्यांदा पुन्हा कोर्टामार्फत आमचा निकाल आमच्यासारख्या मिळाला. घर परत आम्हाला मिळाला असताना दुसऱ्यांदा त्यांनी आता कुंप लावले. त्याच्यासाठी आम्ही इथं उपोषणाला बसलो शेतकरी संघटनेमार्फत.